हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल. आज मी खूप दिवसातने माईकवर ब्लॉग चालू करणार आहे, कारण माझा जास्त आवाज येत नाही बाहेर, म्हणून मला आदित्याने हा माईक गिफ्ट केला आहे आणि मी त्याच्यावर आज फर्स्ट टाइम ब्लॉग चालू करणार आहे. आणि हा बघा टिरॅक्स कसा खाऊन बसलेला आहे. टिरॅक्स, टिरॅक्स पप्पी दे, पप्पी दे. काय सर्वांना पप्पी दे. आणि आज कदमने येताना मच्छी घेऊन आलेले आहेत, बोंबील. सो प्रेरणा आज बोंबील फ्राय करणार आहे आणि रस्सा बनवणार आहे. तर बघूया प्रेरणा कशी रेसिपी करते ती. आपण किचनमध्ये जाऊया. प्रेरणा काय करते? मच्छी कढी. मग त्याच्यात काय काय टाकणार आहे? कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे गरम मसाले, मालवणी मसाला, घाटी मसाला, काश्मीरी मसाला, फिश फ्राय मसाला आणि हा धना पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ. आमचा मसाला आहे जे कांदा आणि खोबरं, लसूण हे सर्व भाजून त्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्सरला लावायचं. तर आता त्यामध्ये बोंबील साफ केले, हे बोंबील साफ करून ठेवलेले आहेत. ते बोंबील आपण फ्राय पण करणार आहेत आणि फ्राय केलेली बोंबील आपण रस्स्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण टाकूया तेल. आता याच्यात आपण टाकूया कांदा ब्राऊन व्हायला लागलाय. त्यामध्ये आपण टाकायची कढीपत्ता, आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो. आता काय झालं टाकायचं सगळं? टोमॅटो जरासा त्यामध्ये मॅश होते तोपर्यंत आपण त्यावरती काहीतरी झाकण ठेवूया. त्याने टोमॅटो लवकर मॅश होतो. आपण टोमॅटोवरती हे झाकण ठेवूया टोमॅटो मॅश करायला. हे बघा आपला टोमॅटो आता मॅश झालेला आहे चांगल्यापैकी मस्त. आता त्यामध्ये आपण सर्व हे गरम मसाले टाकूयात. हे गरम मसाले जे आहेत ते सर्व टाकूयात आपण ह्याच्यामध्ये. सर्व झालं त्यात टाकलं. मसाले चांगले भाजून घ्यायचे. मसाले भाजून घेतले की हा मसाला टाकायचा, हवं तेवढं टाकायचं. जेवढं कालवण हवंय, पातळ हवंय किंवा कुणाला जाड हवंय त्या ह्याच्याने पाणी टाकायचं. मस्त लास्टला
कोथिंबीर टाकायची. आता आपण मच्छी फ्रायची तयारी करूयात. थोडंसं कालवण वाटेपर्यंत आणि थोडीशी आपण वरतून कोकम टाकूयात. हे आटेपर्यंत आपण मच्छीची तयारी करून घेऊयात. आता आपण फिश फ्रायची तयारी करायला घेऊयात. सर्वात आधी आपण टाकूयात हा मालवणी मसाला. तिखट जसं हवंय तसं. आणि हा फिश मसाला. थोडंसं धना पावडर आणि थोडी हळद. हळद आम्हाला जास्त नाही आवडत. आणि थोडं चवीनुसार मीठ. आणि त्याच्यावरनं आपण पिळूयात अर्धा लिंबू. अर्धा लिंबू आम्ही जेवणासाठी ठेवलाय आणि हा अर्धा लिंबू पिळूयात आपण. आणि ह्याच्यावरनं टाकत आपण थोडीशी कोथिंबीर. आणि हे चांगलं मिक्स करायचं. मसाला मच्छीमध्ये जाऊन द्यायचं, एकदम आतमध्ये लावून घ्यायचं आपल्याला. हे एका साईडला पीठ आणि रव्याचं आणि एका साईडला फक्त पिठाचं, कारण की पप्पांना रव्याचं आवडत नाही आणि दादाला रव्याचं आवडतं. तर दोघांनाही वेगवेगळं करते. एका साईडला पीठ आणि रवा मस्त मिक्स करूयात. पीठ रवा आणि दोन्ही मध्ये पण थोडस मसाला. टाकतात थोडस मीठ. आता आपण करूयात मच्छी फ्राय. एक एक मच्छी आपण त्यात टाकायची, हळूहळू सोडायची. छान फ्राय झालेले आहेत. आता आपण त्यांना काढूयात. एका ताटात पेपर घेऊयात, म्हणजे सर्व ऑइल जे आहे ते पेपर मध्ये जे आता कालवण झालेलं आहे. मच्छी पण फ्राय झालेली आहे. आपण नाव पुरतं 2 पीस आपण कालवणामध्ये टाकूयात, जे की ऑलरेडी आपलं झालेलं आहे. पीस टाकलंय आपण. ह्याला मस्त 5-10 मिनिटात ठेवून फक्त आपण बंद करूयात. छान झालं. कढी एक नंबर लागली आणि गुगल फ्राय पण छान झाले. पप्पी दे, पप्पी दे. अरे बापरे. हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.